नमस्कार मंडळी, मी पुष्पाज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी। अजिबात कडू न होणारी अशी कारल्याची भाजी। नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी पुष्पाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। रेसिपीला लागणारं साहित्य पाहूया। इथं मी कारल्याच्या बारीक बारीक चकल्या करून घेतलेल्या आहेत। त्यातल्या बिया पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत। त्यानंतर घेतलेला आहे बारीक कापलेला कांदा, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता, लसूण, खोबरं, धने आणि शेंगादाणे या तीन गोष्टी मी भाजून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहे। त्यानंतर लाल तिखट, हळद, जिरे मोहरी आणि मीठ घेतलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। इथं कढाई तापायला ठेवलेली आहे। या कढाईमध्ये मी मसाला भाजून घेतलेला होता। याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आहे 2 ते 3 चमचे, कारण आपल्याला या तेलामध्ये कारलं तळून घ्यायचं आहे। त्यासाठी थोडंसं जास्तच तेल लागणार आहे। तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आता कारलं तळून घेऊया। मी हे कारलं कापल्याच्या नंतर एकदा पाण्याने धुवून काढलेलं आहे। त्यानंतर आपण थोडं थोडं करून कारलं टाकून घेऊया। कारलं एकदाच सगळं तळून घ्यायचं नाही, थोडं थोडं करून तळून घ्यायचं आहे 2-3 वेळा। कारलं जर एकदाच तळलं तर ते कुरकुरीत होत नाही आणि एकसारखं तळल्या जात नाही, म्हणून ते एकदाच तळून घ्यायचं नाही, थोडं थोडं करून तळून घ्यायचं। कारल्याला पहा कसा गोल्डन कलर यायला लागलेला आहे। त्यानंतर कारलं इथं व्यवस्थितपणे तळल्या गेलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान तळले। याला मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचं पण कारलं मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। कारलं तळून झालं की त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकायचं, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि कांदा टाकायचा। याला व्यवस्थित परतून घ्यायचं। कांद्याचा कच्चापणा घालवायचा आहे आणि रेसिपीला लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। त्यानंतर इथं लाल तिखट आणि हळद टाकून घेतली, कोथिंबीर टाकायची, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये कारलं टाकून घ्यायचं, त्याला मिक्स करायचं। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया। मसाला टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅस ठेवायचा आहे। कढाईवर झाकण ठेवायचं 3 ते 4 मिनिटासाठी। 3 ते 4 मिनिट झाले की आपण याच्यावरचं झाकण काढू। पहा किती मस्त झाली भाजी, क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली आहे। तुम्ही सुद्धा अशी कारल्याची भाजी अशा पद्धतीने बनवून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।